नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपल्याला ह्या प्रोमोमध्ये पाहायला मिळेल की सुमित्रा आणि जानकी ते भाजी तोडण्यासाठी बसलेले आहेत. तर तिथे तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि म्हणते की आई ह्यांना नोकरी करायची आहे. यावरती सुमित्रा म्हणते, हो हो, अगदीच नोकरी कर, माझी काही हरकत नाही आहे. नोकरी केली तरी काही फरक पडणार नाही मला, नक्की कर तू. तर हे ऐकल्यानंतर सारंगला मात्र खूपच आनंद झालेला आपल्याला इथे दिसणार आहे. आणि त्याचबरोबर जानकी सुद्धा खुश आहे हे आपल्याला दिसून येणार आहे. तर ऐश्वर्या म्हणते ह्यांना बाहेर नाही तर आपल्याच ऑफिसमध्ये नोकरी करायची आहे. आता हे म्हणाल्यानंतर सुमित्राचा चेहरा मात्र इथे पडलेला आहे आणि जानकीला सुद्धा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. तर इथे लगेच आजी म्हणते की काय ग जानकी, तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? सारंगने ऑफिसमध्ये जाऊन काम केल्यानंतर आता हे असं बोलल्यानंतर जानकी म्हणते, छे छे, मला कशाचा प्रॉब्लेम येणार आहे? दोघं भाऊ जर एकत्र काम करत असतील तर ही किती छान आणि किती गोष्ट आहे आणि त्या दोघांना एकत्र यायलाच हवं असं म्हणत जानकीने सुद्धा इथे होकार दिलेला आहे. तर ऐश्वर्याचा प्लॅन मात्र सक्सेस झालेला आहे. तर इकडे ऋषिकेशला कोणाचा तरी फोन येतो आणि तो खूपच शॉकिंगमध्ये खुर्चीवरून उठतो आणि काय असं शब्द तो वापरतो. आता नेमकं काय घडलं हे पाहायला इंटरेस्टिंग आहे. तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की ऐश्वर्या रूममध्ये बसलेली असते आणि ऐश्वर्या म्हणते, मला तू चटके द्यायला लावलेस ना, आता बघ मी माझ्या नवऱ्याला तुझ्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये पाठवून तुझ्या नवऱ्याला कशी फटके द्यायला लावते. आता ऐश्वर्या पुढचा डाव काय खेळेल हे पाहायला इंटरेस्टिंग